Hello, students. Today we are going to start a new lesson. The name of the lesson is An Encounter of a Special Kind. It is the lesson written by Tapan Mukherjee. Now, let's start to teach. See, first paragraph. My father was a medical professional of working for a private company in Raniganj in West Bengal. मतलब ये जो लेखक के जो पापा थे वो वेस्ट बंगाल में जो रानीगंज है वह एक प्राइवेट कंपनी में काम करते थे. The offices of a company were housed in individual bungalows inside a large campus. यानी कि उसका जो कैंपस था, कंपनी का कैंपस था, उसमें जो ऑफिसर्स लोग हैं उनकी रहने की एक अलग ही व्यवस्था फ्रैंकली की गई थी. Our house was in a corner of a campus. और ये जो राइटर है उनका भी घर उसी कैंपस के अंदर मौजूद था. The officers' club was adjacent to a boundary wall of our garden. लेखकाचे जे घर होते ते म्हणजे आतमध्ये होते त्या ग्राउंडच्या आणि त्याच्याच बाजूला ऑफिसर्स क्लब जो होता हे म्हणजे बागेच्या कुंपणाच्या भिंतीला लागूनच होता तो. The compound was luxurious with green grass, colorful flowers, and a host of tall and majestic trees. रंगीबेरंगी फुले, हिरवळ आणि अनेक उंच डेरेदार वृक्षांनी तो परिसर बहरलेला होता. The seasonal vegetable in the kitchen gardens of the household and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. A group of langurs had even made their den in a ashwatha tree nearby. घराघरातील स्वयंपाक घरांच्या परसांमध्ये लावलेली मोसमी भाज्या, मोसमीमधली सीजनल व्हेजिटेबल्स आणि बहारदार झाडामुळं, खूप सुरेख सुंदर झाडांमुळं तो जो परिसर आहे त्या परिसरात अनेक प्रकारचे पक्षी, खारी इथे कायमस्वरूपी त्या ठिकाणाला आकर्षित व्हायच्या आणि तिथे आपलं वास्तव्य त्या करायच्या. जवळच एक पिंपळाचं झाड होतं समजायचं की ज्यावर एका वानर जे माहिती आहे तुम्हाला, मंकी, तिथे आपला डेरा टाकून ते राहायला लागले होते, माकडं. They had all become a parcel of our existence and daily life. म्हणजेच ते सर्वजण, म्हणजेच त्या ठिकाणी झाडं आलेत, जंगल आलात, त्या ठिकाणी व्हेजिटेबल्स आले, त्या ठिकाणी असलेले जे वानर आहे, माकडे आहे, पशु पक्षी आहे, कीटक आहे, हे सगळं लेखकाच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक, म्हणजे सगळे एकत्रित त्या ठिकाणी राहत होते. A small incident on Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. एका शनिवारच्या दुपारी घडलेल्या एका लहानशा घटनेने लेखकाच्या मनावर एक सखोल परिणाम झाला. जसं की तुमच्या जीवनामध्ये जर एखादी गोष्ट घडली असेल तर ती गोष्ट कसं वारंवार तुमच्या डोळ्यासमोर येतं आणि त्याचा जो इफेक्ट असतो तो खूप दीर्घकालासाठी असतो आणि त्याच्यामुळं काय होतं, कधी कधी पॉझिटिव्ह इफेक्ट पण आपल्या जीवनामध्ये घडून येतात. तसाच एका शनिवारी दिवशी छोटीशी घटना घडली की ज्याच्या माध्यमातून लेखकाच्या मनावर एक सखोल परिणाम त्या गोष्टीचा होऊन गेला. It was a few days into the puja vacation, just like
for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. दुर्गा पूजेची सुट्टी होऊन थोडे दिवस झाले होते. इतर अनेक मुलांप्रमाणे या सुट्टीत मलाही सणासुदीच्या काळात खास मुलांसाठी प्रकाशित होणाऱ्या विविध मासिके आणि गोष्टीच्या पुस्तकांमध्ये बुडून जाण्याची संधी मिळाली होती, असं लेखक या ठिकाणी तपन मुखर्जी सांगतात. जैसे कि आपको हॉलीडेज होता है, हॉलीडेज में आप लोग क्या करते हो, प्लानिंग करते हो, किस चीज़ का प्लानिंग करते हो, आपको क्या करना है, ये जो आपकी छुट्टी आपको मिली है उसको किस तरह से आपको उसको मतलब अपने आप को बिजी रखना है, इसकी हर एक प्लानिंग होती है. वैसे ही तपन मुखर्जी को दुर्गा पूजन के टाइम में छुट्टियां मिली थी उनको, तो वो प्लानिंग बना रहे थे. तो उस अब तपन मुखर्जी है, उनको बहुत ज़्यादा पढ़ने का शौक था, उन्होंने प्लानिंग बनाया अपने लिए. After a hearty lunch, my parents and my younger sister lay down for an afternoon nap and I settled down with a storybook. दुपारच्या भरपेट जेवणानंतर माझे आई वडील व लहान बहीण वामकुक्षी यानी कि स्मॉल नैप जिसे हम बोलते हैं, स्मॉल टाइम के लिए हम लोग मतलब सोते हैं, उसको नैप बोलते हैं. थोड़ी देर के लिए मतलब आफ्टर टेकन अ हेवी लंच यानी की जेवणानंतर दुपारच्या त्या थोड्या म्हणजे त्याची आई वडील आणि लहान बहीण झोपली होती समजाचे, आणि जे लेखक आहेत ते पुस्तक वाचण्यामध्ये बिझी झाले होते. ते निवांतपणे पुस्तक वाचण्यामध्ये ते बिझी झाले होते. द क्वाइट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अन ॲडव्हेंचर स्टोरी. दुपारचे ते शांत वातावरण इन द सेन्स असं की कसं आजूबाजूला जंगल होतं, माकडं राहायचे, पशु पक्षी राहायचे, कुठल्याही प्रकारच्या नॉईज पोल्युशन म्हणा किंवा साऊंड पोल्युशन म्हणा त्या ठिकाणी नव्हतं. त्यामुळं दुपारची ती भयान शांतता व सायलेंट जवळपास होती. आणि त्या सायलेंट वातावरणामध्ये, शांत वातावरणामध्ये लेखक तपन मुखर्जी हे काय कशाचं पुस्तक वाचत बसले, साहस कथा वाचत बसले. The silence was occasionally broken by the sound of family snoring, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of a crow, the shrill call of a kite flying high above the ground. ते शांततेमध्ये लेखक पुस्तक वाचत होते. त्या पुस्तक वाचनाला मधातच डिस्टर्ब होत होता. कशामधनं, तर त्यांच्या घराचे जे मंडळी आहे ते झोपलेले होते. ते मधामधात काय करायचे, त्यांचं घोरणं किंवा चिमण्यांचा चिवचिवाट असो किंवा अधूनमधून कावळ्यांची कावकाव किंवा उंचावरून उडत जाणाऱ्या जे घारी असतात त्यांचा अगदी कर्कश आवाज, हा लेखकाचं पुस्तक वाचण्यामधील जे डिस्टर्बन्स आहे ते त्याला डिस्टर्ब करत होत्या. मिनिट टिक्ड बाय, आय बिकम डीपली अब्सॉर्ब्ड इन अ बुक. जसा थोड्या वेळातच काय झालं, लेखक जे होते ते पुस्तक वाचण्यामध्ये पूर्णपणे ते बिझी झाले, गडून गेले समजायचे, एकदम हरवून गेले, एवढे ते पुस्तक वाचनामध्ये बिझी झाले. जसं की आपण एखादी गोष्ट करत असताना काय करतो, सुरुवातीला आपलं मन नाही लागत त्यामध्ये, परंतु एकदाच का आपण त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन केलं, फोकस केलं, तर आपलं पूर्ण त्यामध्ये मन लागतं आणि आपण त्यामध्ये गडून जातो, डीप मध्ये वाचत जातो. एक प्रकारे एक व्हिज्युअल क्रिएशन आपल्या पुढं उभं राहतं आणि त्या माध्यमातून स्टोरी जरी वाचत असलो तरी ते कॅरेक्टर डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि त्यामध्ये आपण गडून जातो, बिझी होऊन जातो, आपल्याला अवतीभोवतीच काही भान राहत नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी तपन मुखर्जी यांना ते पुस्तक वाचण्यामध्ये ते हे झालंय, बिझी झालंय. Suddenly, I heard a group of street dogs barking furiously in the distance. अचानक लेखकाला दूरवर भटक्या कुत्र्यांच्या जमावाचा बेसूर भुंकण्याचा आवाज ऐकू आला. I chose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have concerned a hapless pig.
कमोशन मीन्स नॉईज अँड कन्फ्युजन. एखादे बिचारे डुक्कर म्हणा त्या कुत्र्याच्या तावडीत सापडले असतील असे वाटून त्याकडे प्रायमरी त्यांनी काय केलं, दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. बट सून the barking becomes louder and more aggressive, and the alarm cawing a flock of a crow added to cacophony. Means loud, harsh noise means cacophony. मात्र काही वेळात ती कुत्री जी आहे ती अधिकच जोर जोरात भुंकायला लागली आणि कावळ्यांच्या भीतीदायक कर्कश ओरडण्याने त्या वातावरणात आणखीच भर पडली समजा. मग तो आय ऑल्सो हेard a disturbance approaching closer. आता मला असं वाटायला लागलं, असं लेखक म्हणतात की असं वाटायला लागलं की बस तो आवाज जणू माझ्या जवळ येतोय का. म्हणजे ती कुत्रे जे आहे भुंकत कुणाकडे येत असले पाहिजे या ठिकाणी लेखकांकडे.